अंबरनाथ MIDC परिसरातील श्री गणेश केमिकल कंपनीला 2 दिवसापूर्वी लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री अचानक पाहणी दौरा केला। रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या। 2 दिवसापूर्वी लागलेल्या भीषण आगीत श्री गणेश केमिकल कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली होती। या घटनेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन कंपनी परिसराची पाहणी केली। कंपनीच्या आसपास नागरिकांची वस्ती असल्यामुळे अशा रासायनिक कंपन्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। सर्व रासायनिक कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट आणि फायर ऑडिट झाले आहे का याची तात्काळ तपासणी करून 8 दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। तसेच एखाद्या इंडस्ट्रियल कंपनीला वारंवार नोटीस देऊनही नियमांचे उल्लंघन केले जात असेल तर अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। अधिकाऱ्यांची तयारी आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांची माहिती कितपत आहे हे पाहण्यासाठीच आपण मध्यरात्री अचानक पाहणीसाठी आलो असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले। अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील कंपन्यांची योग्य माहिती नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच अनेक कंपन्यांच्या प्रवेशद्वाराजवळ केमिकल टँकर उभे असतात। अशा परिस्थितीत आग लागल्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना कंपनीच्या आत जाण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात। त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत। या पूर्ण परिसरामध्ये बाजूला मानवी वस्ती देखील आहे आणि मानवी वस्तीला कुठल्याही प्रकारचा कंपनीच्या अशा स्फोटांचा त्रास होऊ नये यासाठी यांची सेफ्टी ऑडिट झाली पाहिजे, त्यांची फायर ऑडिट झाली पाहिजेत आणि ती झालीत की नाही या बघण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। 8 दिवसामध्ये अहवाल सादर करावा अशा देखील सूचना दिलेल्या आहेत। कुठेही कंपनीच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह काहीतरी वागून त्या कंपनी बंद पाडण्याचा कोणाचाही उद्देश नाही। शेवटी याच उद्योजकांच्या जीवावर नोकरदार काम करत असतो, त्याच्यामुळे स्थानिकांना रोजगारासाठी या कंपन्या आवश्यक आहेत। परंतु या कंपन्या आवश्यक असताना त्यांच्याकडनं स्थानिक लोक देखील राहिले पाहिजे ही देखील जबाबदारी कंपन्यांची आहे। त्याच्यामुळे कंपन्यांनी देखील नोटीस दिल्यानंतर त्याच्यावर ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर कार्यवाही ताबडतोब केली पाहिजे ही शासन म्हणून आमची भूमिका आहे। आणि मी अधिकाऱ्यांना सांगितले ठीक आहे, एकदा नोटीस द्या, 2दा द्या, 3दा द्या, 4दा द्या, पण एकदा लक्षात आलं की जाणीवपूर्वक इंडस्ट्रियलिस्ट अशा पद्धतीनं जर वागतोय तर मग कारवाई करा अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत। परंतु 8 दिवसामध्ये केमिकल फॅक्टऱ्यांचं या परिसरातल्या फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट झालंय की नाही याचा अहवाल त्यांना सादर करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। नाही, म्हणूनच मी अचानक एवढ्या रात्री आलो की अधिकारी देखील आमचे किती प्रिपेअर्ड असतात हे मला बघायचं होतं। त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामधल्या कंपन्यांबद्दल जर माहिती नसेल तर ही शोकांतिका आहे। भविष्यामध्ये असं होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। आता एखादी माहिती नसेल ताबडतोब त्याला सस्पेंड करणं, डिसमिस करणं असं काही योग्य नाही। परंतु सूचना त्यांना दिलेल्या आहेत की भविष्यामध्ये अशा मंत्र्यांच्या व्हिजिट होतील किंवा लोकप्रतिनिधींच्या व्हिजिट होतील, त्यांना योग्य ती माहिती दिली गेली पाहिजे आणि ती माहिती देत असताना पहिली त्यांना पूर्ण माहिती असली पाहिजे। नाही, मी नियमामध्ये असं सांगितलं की एंट्रन्सला जर केमिकल फॅक्टरीमध्ये टँकर असेल, आता इथे टँकरनं पेट घेतलेला आहे आणि त्या टँकरची आग पसरू नये म्हणून जर फायर ब्रिगेडची गाडी आत घालायची असेल तर ती देखील गाडी जाणार नाही। त्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून नियम बनवावेत आणि तशानंतरच परवानगी द्याव्या अशा मी सूचना दिलेल्या आहेत।